सर्वांना नमस्कार। संच मान्यता 2025-26 च्या अनुषंगाने आपल्याला स्कूल पोर्टल, विद्यार्थी पोर्टल, संच मान्यता आणि युडायस अशा 4 ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। त्याबाबत स्कूल पोर्टल बाबतचा दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज आलेला आहे। तो म्हणजे प्रति प्राचार्य इयत्ता 1ली ते 10वीच्या शाळांची स्कूल पोर्टलवरील मुख्याध्यापक यांच्या लॉग इन वरून शाळेचे माध्यम, वर्ग, तुकडी तपशील, अनुदान प्रकार याबाबतची माहिती येत्या 2 दिवसात अद्ययावत करावी, अशा प्रकारचा स्कूल एज्युकेशन आणि स्पोर्ट डिपार्टमेंट यांचा मेसेज आपल्याला आलेला आहे। परंतु गेल्या काही दिवसातील तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला स्कूल पोर्टल किंवा संच मान्यता पोर्टल व्यवस्थित चालत नसल्यामुळे आपलं काम होत नाही। परंतु याबाबत एक भाग म्हणजे स्कूल पोर्टलवर आपण काय काम करायचं ते आज या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। चला तर मग पाहूया स्कूल पोर्टलवर कशा प्रकारे काम करायचं। सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करूया। क्रोम ब्राउझरवर education.maharashtra.gov.in अशा प्रकारची आपली सरळ पोर्टलची जी शासनाची वेबसाईट आहे ती लिंक टाकूया। अशा प्रकारची वेबसाईट टाकल्यानंतर हा इंटरफेस येतो। या इंटरफेसमध्ये हा जो मेनू बार आहे, या मेनू बारवर मुखपृष्ठ, सरळ विषयक आणि 3 नंबरची टॅब आहे विभागीय लिंक। विभागीय लिंक मध्ये आपण सर्व प्रकारच्या टॅब आपल्याला दिलेल्या आहेत। यामध्ये आज आपण स्कूल पोर्टलवर काय काम करायचं ते पाहणार आहोत। आपण स्कूल पोर्टलला टच करूया। अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होतो। या ठिकाणी लॉग इन आपल्याला दिलेला आहे। यामध्ये आपण आपल्या शाळेत युडायस नंबर आणि पासवर्ड टाकणार आहोत आणि खाली कॅप्चा टाकणार आहात। लॉग इन म्हणूया। लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो। यामध्ये स्कूल स्टेटस फायनलाइज झालेला आहे। या ठिकाणी लोएस्ट, हायेस्ट क्लास आणि स्कूल स्टेटस फायनलाइज दिसत आहे आपल्याला। परंतु आपल्याला या ठिकाणी वरच्या बाजूला होम, बेसिक आणि डिव्हिजन एड अशा प्रकारच्या 3 टॅब आहेत। यातील डिव्हिजन एडवर क्लिक करायचं आहे। यात सब टॅब येते स्टँडर्ड वाईज एड वाईज डिव्हिजन, याला क्लिक करूया। खरं तर ही साईट गेली काही दिवस खूप स्लो चालत आहे, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही। आता या ठिकाणी अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला आहे। यामध्ये स्कूल कोड, युडायस स्कूल नेम, स्कूल मॅनेजमेंट, युडायस मॅनेजमेंट डिटेल्स, लोएस्ट क्लास, हायेस्ट क्लास, करिक्युलम प्रायमरी या ठिकाणी स्टेट झालेला आहे बघा। अशा प्रकारचे डाटा या ठिकाणी दिसत आहे आणि याच्या खाली महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत। सर्व मुख्याध्यापक स्कूल पोर्टल लॉग इनला शाळेच्या इयत्ता, तुकडीची माध्यम व अनुदान प्रकाराची, शिफ्ट इत्यादी माहिती नोंद करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। सदर माहिती संच मान्यतेसाठी उपयोगी असून याची माहिती प्राधान्याने नोंदवावी। 3. सर्व इयत्ता व सर्व तुकडींची माहिती अपडेट केल्याशिवाय सदर फॉर्म फायनलाइज होणार नाही। 4. तसेच सोबत तुकडीच्या अनुदान प्रकाराची शासन मान्यता अपलोड करणे अनिवार्य आहे। 5. शाळेचे मॅनेजमेंट, इयत्ता, तुकडी बोर्ड, करिक्युलम, माध्यम यांची माहिती युडायस प्लस मधून दाखविली आहे। सदर माहितीमध्ये तफावत असल्यास सदर माहिती प्रथम युडायस प्लस मध्ये अपडेट करावी आणि त्यानंतरच फॉर्मची माहिती भरावी व फायनलाइज करावी। अशा प्रकारची माहिती आपल्याला इथं महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। जर का तुमची यामध्ये काही माहिती चुकत असेल तर आपण युडायसमध्ये प्रथम आपल्याला बदल करावा लागेल आणि त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी माहिती अपडेट आणि फायनलाइज करावी लागेल। त्यासाठी काळजीपूर्वक ही माहिती पाहायची आहे। सध्या साईटसुद्धा स्लो आहे, त्यामुळे चुकीची माहिती दाखवू शकते। त्यामुळे आपण थोडे दिवस थांबून पुन्हा काम करावं किंवा काम दिसत असेल, सर्व काही व्यवस्थित दिसत असेल, जर चुकीचं असेल तर आपण जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी माहिती पाठवायची आहे। या ठिकाणी इथे स्टँडर्ड, डिव्हिजन
UDAS प्लस स्ट्रीम, UDAS प्लस मीडियम, एड टाईप आणि सेमी इंग्लिश अशा प्रकारची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे. प्रत्येक वर्गाची आपल्याला माहिती अपडेट करायची आहे. तुमच्या शाळेमध्ये जितके वर्ग आहेत ते स्टँडर्ड या ठिकाणी दिसत आहेत, डिव्हिजन म्हणून दिसत आहेत आणि बाकीची माहिती आपल्याला या ठिकाणी एमटी आहे. यातील मी पहिली आणि दुसरीची माहिती भरलेली आहे. आता मी प्रत्यक्षात कशा प्रकारे माहिती भरायची ते दाखवत आहे. या ठिकाणी स्टँडर्ड कोरं दिसत आहे. त्या ठिकाणी आपण दिसण्यासाठी आपल्याला आता इथं पहिली असेल, दुसरीचं घ्यायचं असेल, जो वर्ग निवडायचा असेल त्याच्या पुढे जे एडिट बटन आहे त्यावर क्लिक करायचं. मी पहिली आणि दुसरी या ठिकाणी भरलेलं आहे, त्यामुळे मी तिसरीवर क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी स्टँडर्ड आणि डिव्हिजन या ठिकाणी आलेले आहे. स्ट्रीमसुद्धा नॉट ॲप्लिकेबल ऑलरेडी आलेलं आहे. आता या ठिकाणी मीडियम, शाळेचं त्या वर्गाचं मीडियम काय आहे तर मराठी. एड टाईप आहे एडेड, जिल्हा परिषदची शाळा असल्यामुळे एडेड ऑलरेडी आलेला आहे. सेमी इंग्लिश, जर हा वर्ग सेमी इंग्लिश असेल तर यस म्हणणार आहात आणि नसेल तर नो म्हणणार आहात. माझा सेमी इंग्लिशचा वर्ग नसल्यामुळे मी इथं नो म्हणत आहे. आणि अपडेट म्हणल्यानंतर या ठिकाणी खाली डिव्हिजन डाटा अपडेट सक्सेसफुली म्हणून मेसेज आलेला आहे, आपण त्याला ओके करणार आहात. आता खाली तिसरीचा वर्ग आलेला दिसेल. या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल, मीडियम मराठी, टाईप एडेड, सेमी इंग्लिश नो अशा प्रकारची माहिती आलेली आहे. ही बरोबर आहे का नाही ही खात्री करा, त्याशिवाय फायनलाइज करायचं कोणीही करू नये. पुढे आहे एडिट. पुन्हा चौथीचा वर्ग निवडला मी. चौथीचा वर्ग वर आलेला आहे. या ठिकाणी मीडियम निवडतोय, मराठी, टाईप एडेड ऑलरेडी आलेला आहे आणि सेमी इंग्लिश नो आणि अपडेट म्हणतो. या पद्धतीनं तुम्ही सर्व वर्ग तुमच्या शाळेमध्ये असलेले जे काही वर्ग आहेत ते सर्व वर्ग आपण माहिती भरून पूर्ण करून घ्यायचे आहेत. पाचवीचा वर्ग एडिट, ही माहिती भरताना तांत्रिक अडचणी खूप मोठ्या स्वरूपात येत आहेत. साईट स्लो होणं किंवा नेटवर्क इश्यू असणं, या सगळ्या गोष्टीचा परिणाम काम होत नाही. डिव्हिजन डाटा अपडेट सक्सेसफुली ओके. आता या ठिकाणी खाली आपल्याला सर्व वर्गांची माहिती येते. पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी की ही माहिती बरोबर आहे की नाही, कारण आपल्याला एडिट करायला आतासुद्धा चान्स आहे, आपण करू शकतो. जर का या ठिकाणी डिव्हिजन जास्त असतील शाळेमध्ये तर तुमच्या त्या पद्धतीनंच आपल्याला माहिती भरावी लागेल. काही संस्थेमध्ये किंवा मोठ्या शाळेमध्ये सुद्धा 1-2 तुकड्या असू शकतात किंवा ह्या तुकड्या आपल्याला बदलायच्या असतील तर UDAS प्लसमधून आपल्याला ह्या तुकड्या बदलाव्या लागतील. कारण या ठिकाणी स्कूल पोर्टल ही माहिती सगळी UDAS प्लसमधून आलेली आहे, त्यामुळं इथं जर चुकीची असेल तर आपल्याला सर्व माहिती UDAS प्लसमध्ये दुरुस्त करून नंतरच इथं भरावी लागेल. आता या ठिकाणी सर्व माहिती पाहिली. माझ्याकडे 5 वर्ग आहे. डिव्हिजन सगळीकडे व्यवस्थित आहे. स्ट्रीम पाहिलं, मीडियम पाहिलं, एड टाईप पाहिला, सेमी इंग्लिश सगळीकडे ओके आहे, बरोबर आहे. तर मी फायनलाइज म्हणणार आहे. फायनलाइज म्हणल्यानंतर आपण आता फायनलाइज म्हटलेलं आहे. फायनलाइज या टॅबवर आपण क्लिक केलेलं आहे. साईट प्रॉब्लेम असेल किंवा थोडासा वेळ घेईल, आपण थोडा वेळ वाट पाहूया. यानंतर पुढची टॅब काय येते ते आपण पाहणार आहोत. यामध्ये नवीन एक टॅब आलेली आहे, ती म्हणजे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर, नाव अपडेट करायचं आहे. त्याशिवाय काय काय माहिती येते ते आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी HM व्हॅलिड मोबाईल नंबर अँड नेम, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकणार आहात. त्याचबरोबर HM नेम टाकायचा आहे, मी टाकून घेतो. या ठिकाणी पहा मोबाईल नंबर, HM नेम आणि त्याचबरोबर एडेड डिव्हिजन डॉक्युमेंट, ऑर्डर टाईप, ऑर्डर डेट आणि ऑर्डर फाईल. आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची कागदपत्र आपल्याला मुख्याध्यापकांची टाकायची आहेत. ऑर्डर टाईपमध्ये
क्लिक केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑर्डर, एज्युकेशन ऑफिसर ऑर्डर, डेप्युटी डायरेक्टर ऑर्डर. आता मुख्याध्यापकांची ही ऑर्डर शक्यतो एज्युकेशन ऑफिसर ऑर्डर असते. या ठिकाणी ऑफिसर ऑर्डर आपल्याला निवडावी लागेल. त्या ऑर्डरीचा जो दिनांक असेल, मुख्याध्यापक शिक्षकाची जी काही ऑर्डर असेल त्या ऑर्डरचा दिनांक निवडावा लागेल आणि त्यानंतर ती ऑर्डर फाईल आपल्याला या ठिकाणी टाकावी लागेल. मात्र या ठिकाणी PDF मुख्याध्यापकाची मग शिक्षणाधिकारी यांनी दिलेली ऑर्डर टाकायची आहे किंवा अन्य कोणता कागद टाकायचा याबाबत माहिती निश्चित मला काही माहिती नाही. त्यामुळं आपल्याला निश्चित असं काही माहिती मिळाल्यानंतर आपल्याला कळवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि शेवटी सबमिट म्हणावे लागेल. अशा प्रकारे आपल्याला हे स्कूल पोर्टल अपडेट करावं लागेल. धन्यवाद.